महंत विचारदास आज आपल्या पवित्र अशा चिंचवे नगरीमध्ये आणि या परिसरात सिद्धयोगी महंत विचारदास महाराजांच्या मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी दत्तयागाच्या स्वरूपात आयोजित करण्यात आलेला आहे। त्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचा जागर व्हावा या हेतूने या ठिकाणी आपण एक तासभर प्रवचनाची सेवा करणार आहोत। आज विशेष आनंदाची गोष्ट की या कार्यक्रमासाठी बाबांनी ज्या गाळाणे गावामध्ये आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध घालवला त्या गाळाणे गादीचे पीठाधीश आदरणीय योगी विलासनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित मी त्यांना प्रणिपात करतो। आपण सगळ्यांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचं। त्यांच्यासोबत आलेले सगळ्या साधुवर्यांना मी या ठिकाणी प्रणिपात करतो। आपण परिसरातून या ठिकाणी आलात, तुमचेही मनपूर्वक आभार। आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण तुकाराम नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी प्रणिपात करतो। आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण रामचंद्रजी महाराज आहेत। आमचा दादू आहे पखावतवर साथ करण्यासाठी। महाराज तुमचं नाव काय? समाधान महाराज। समाधानजी महाराज हार्मोनियमवर आहे। गावातील मंडळी आहे, मनोज महाराज आहेत। सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण एक तासभर ही सेवा करणार आहोत। साधूचं जीवन कसं असतं आणि हे पाहत असताना संत महंत योगी व्यावहारिक जीवनापासून कसे अलिप्त राहतात हे आपल्याला बघायचं आहे। त्याकरता आपण निळोबारायांच्या गाथेतला एक अभंग छोटासा निवडला आहे। निळोबाराय प्रस्तुतच्या अभंगातून संतांची लक्षणं वर्णन करतायत। तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, संत त्यांना म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरा हेतू उरला नाही। नेनती काही टाना टोना, ते टाना टोना करत नाहीत। नामस्मरणा वाचुनी, प्रभू परमात्म्याच्या नामस्मरणावर त्यांचा विशेष लोभ असतो। काया वाचा आणि मने, ते कायेने वाचेने आणि मनाने सदैव चिंतनामध्ये डुलत असतात। आणि निळोबारे सांगतात अंतिम चरणामध्ये किती विरक्त असतात। निळा मने विरक्त देही, त्यांना कुठल्याही प्रकारचे विषय सेवन करत नाहीत किंवा ते कुठल्याही विषयाचं सेवन करून त्यांचा अंगीकार करत नाही। असं एक सुंदर चरित्र या अभंगाच्या माध्यमातून आपण विचारदास महाराजांना पाहणार आहोत। लक्षात ठेवा, साधू एखाद्या समाजामध्ये जन्माला आला म्हणजे तो त्या समाजापुरता मर्यादित असतो असं नाही। लक्षात ठेवा। मी या मुलींना प्रश्न विचारतो, गाय दूध कोणासाठी देते? खरं सांगायचं, गाय दूध कोणासाठी देते? वासरासाठी। मग एकटं वासरच पितं कधी दूध? नाही, दुसरे वासर तयार होतात त्याच्यावर। बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? दुसरे वासर तयार होतात त्याच्यावर। आणि जे मूळ वासरू असतं त्याला फक्त त्या गायीपर्यंत नेलं जातं ना। काय दुर्दैव त्याचं बघा, त्याला फक्त त्या कासेपर्यंत नेलं जातं आणि त्या कासेला त्या वासराने स्पर्श केला न केला तेवढ्यात तो शेतकरी त्याला ओढतो। तो शेतकरी जेव्हा त्याला ओढतो तेव्हा तो वासरू त्याला काय आशीर्वाद देत असेल ना, तुझी अशीच भरभराट होत राहो म्हणून देतो का तो? नाही। ऐका, गाय दूध वासरासाठी देते, पण वासरू हे निमित्त आहे। सगळ्या जगातली माणसं त्याच्यावर जशी पोचली जातात ना, तसं साधू एका समाजात जरी जन्माला आलेला असला तरी तो सगळ्या जगाच्या उद्धारासाठी कारणीभूत ठरतो। याला साधूचं जीवन म्हणतात, याला साधूचं जीवन म्हणतात। एक अलौकिकत्व आहे साधूच्या जीवनामध्ये। महंत विचारदास महाराजांच्या बाबतीत जर तुम्ही पाहायला गेलात, महंत विचारदास महाराजांचं हे मामाचं गाव आहे चिंचवड। बरोबर आहे ना? हे मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावावर माणसाचा विशेष लोभ असतो ना। मामा या शब्दाचा अर्थ असा आहे, मा अधिक मा बरोबर मामा। दोन आयांचं जिथे प्रेम एकत्र होतं त्याला म्हणतात मामा। अलीकडे मामा बदलले। तुम्हाला चांगलं आठवत असेल की तुम्ही लहान असताना मामाच्या गावाला जाण्याचा किती ओढ असायचा, आहे का नाही? आता मामाच दिवाळीला आपल्या घरी येऊन लागतो। काळ बदलला, काळ बदलला।
बरोबर आहे. आपल्याला काळाच्या ओघामध्ये चालावं लागेल. पण विचारदास महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर तुम्ही त्यांनी त्यांच्या आयुष्यातला बराचसा कालावधी आपल्या मामाच्या गावामध्ये घातलेला आहे. नव्हे, आपल्या अवतार कार्याचा खरा प्रारंभ या चिंचवे गावामध्येच त्यांनी केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं ना की चिंचव्यातले लोक खरोखर भाग्यवान आहेत की एका साधूच्या सान्निध्यामध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे. एका साधूच्या सान्निध्यामध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे. आपल्या मोसम नदीच्या काठावर, मोक्षगंगेच्या काठावर वन्नेर नावाचं गाव, त्या वन्नेर गावामध्ये बागडे परिवार आणि त्या बागडे परिवारामध्ये त्यांचे जे मूळ पुरुष होते तुकाराम, त्यांचा मुलगा दामोदर हे व्यापार करायचे. आणि त्या व्यापार उद्यमातून पुढे त्या दामोदरांचं शेठचं ज्या वेळेला, दामू शेठचं ज्या वेळेला लग्न करायचं विचाराला, पूर्वी लहानपणी लग्न व्हायची, पूर्वी लहानपणीच लग्न व्हायची. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे, पूर्वी मुला मुलींचे लग्न व्हायचे. पूर्वी कोणाची लग्न व्हायची? मुला मुलींचे. आता बाया माणसांचे लग्न होतात. काळ बदलला आता. खूप लहान होते दामू शेठ आणि त्या लहानपणामध्ये चिंचवे गावामध्ये उखाराम नावाचे एक सेठ राहत होते. त्यांची कन्या होती नथाबाई. या नथाबाईला त्या दामू शेठला दिलं आणि मोठ्या उत्साहात हा विवाह समारंभ पार पडला आणि हे कुटुंब उदयाला आलं. कोणतं? दामू शेठ आणि त्यांची पत्नी नथाबाई. अगदी बरोबर. नथाबाई आणि दामू शेठ हे विचारदास महाराजांचे आई वडील. विचारदास महाराजांचे हे आई वडील. नाव पुन्हा लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी जरी तुम्हाला विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. विचारदास महाराजांच्या आईचं नाव नथाबाई आणि वडील दामोदर, किंवा त्यांना दामू शेठ असं म्हटलं जायचं. पुढे चरितार्थ चालत राहिला. नथाबाईंचा माहेर हे चिंचवे गावचं. चिंचवे आणि वन्नेर हे फारसं अंतर नसतं तरी पूर्वीच्या काळी मात्र रस्त्यांची व्यवस्था नव्हती. सगळं जंगल होतं या ठिकाणी आणि त्या जंगलामधून सगळा येण्या जाण्याचा तो प्रवास असायचा. आणि त्या प्रवासामध्ये येणं जाणं असल्यामुळे हो त्या काळी फक्त बैलगाडीचा वापर व्हायचा, दुसरा नाही. एक तर बैलगाडी किंवा पायी हे दोनच प्रवास व्हायचे. पुढे दैववशामध्ये या दोन्ही जोडप्यांना अपत्य झालीत. ती एकूण अपत्य झालीत 4. त्याच्यामध्ये 3 बंधू आणि 1 भगिनी. 3 पुत्र आणि 1 कन्या. पण त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये असं आहे, महाराजांचा नंबर 2रा आहे. एक मोठा मुलगा जन्माला आला, त्याच्यानंतर महाराजांचा जन्म, त्याच्यानंतर 3ऱ्या मुलाचा जन्म आणि नंतर 1 कन्या. अशा पद्धतीने या अपत्याला पुत्रप्राप्ती झाली. महाराजांच्या जन्माच्या वेळेस एक अशी घटना घडली की वन्नेरला राहत असताना या नथाबाईंची भगवान शंकरावर खूप मोठी श्रद्धा होती. आणि भगवान शंकर असं भोळं दैवत आहे महाराज, तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार होतं. महाराजांचा अभंगच आहे बघा एका ठिकाणी. शिव भोळा दुसऱ्या अपत्याच्या वेळेस नथाबाईला दिवस गेलेत.
आणि विशेष त्यांच्या स्वप्नामध्ये शिवलिंग यायचे. आणि ते कोणतं शिवलिंग? जे आज अस्तित्वात आहे तो वन्नेर गावामध्ये, ते शिवलिंग त्यांच्या स्वप्नामध्ये यायचं. स्वप्नामध्ये सर्प दिसायचे, शिवलिंग दिसायचं आणि भगवान शंकराचं पूजन मात्र नथाबाई न चुकता करायच्यात. त्याचा परिणाम बघा. भगवान शंकराचं मनस्वी स्मरण केल्यामुळे नथाबाईच्या पोटी दुसरं अपत्य ते निर्माण झालं. ते भगवान शंकराच्या अस्तित्वातच अपत्य निर्माण झालं. वैशिष्ट्य नित्यनेमाने शिवपूजा करावी. आणि बरोबर इंग्रजी तारखेनुसार 8 डिसेंबर 1909 रोजी, ज्या दिवशी मार्गशीर्ष वद्य एकादशी होती, त्या मार्गशीर्ष वद्य एकादशीला दुपारी 12 वाजता आपल्या माहेरी चिंचवे गावाला महाराजांचा जन्म झाला. पुंडली गोरक्षनाथ महाराज की जय. 8 डिसेंबर 1909, 8 डिसेंबर 1909 मार्गशीर्ष वद्य एकादशी, बुधवार आणि दुपारी 12 वाजता महाराजांचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. चेहऱ्यावर भगवान शंकराचे इतकं तेज दिसत होतं. आई प्रसन्न झाली. मोठ्या थाटामध्ये बारसं केलं आणि त्या बाळाचं नाव वामन असं ठेवलं. महाराजांचं मूळ नाव काय? वामन. विचारतास महाराजांचं मूळ नाव वामन. दिवसागणिक दिवस जाऊ लागलेत. महाराज लहानाचे मोठे होऊ लागलेत. पण बाळपणीचा स्वभाव, लहानपणी पोरं खेळण्याच्या नादामध्ये असतात. पण तुम्हाला सांगायला नवल वाटेल, विचारदास महाराज लहानपणापासूनच मंदिरात जाण्याच्या नादात होते महाराज. हे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि लक्षात ठेवा, त्याच्याकरता माऊलीचे संस्कारच असावे लागतात महाराज आईचे. नाना, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ज्या माऊलीच्या पोटी झाला, रुक्मिणी माता ज्ञानेश्वर महाराजांचा गर्भ पोटत असताना त्यांनी आळंदीच्या सुवर्ण पिंपाला 1,00,000 फेऱ्या मारल्यात. सुवर्ण पिंपाला किती? 1,00,000 फेऱ्या मारल्यात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पोटी जन्माला आलेत महाराज. एवढं साधन आहे ते नाना, एवढं साधन आहे. त्याला संस्कारच असावे लागतात. आपल्या आया बहिणी जर पोटात गर्भ असताना माझ्या नवऱ्याची बायको पाहत असतील, त्यांच्या पोटी लालू प्रसाद यादव येईल. गर्भावर संस्कार आहेत, लक्षात ठेवा. गर्भाचे संस्कार खूप महत्वाचे आहेत. त्या माऊलीच्या गर्भावर संस्कार होते महाराज. का? महाराजांचा गर्भ पोटात असतानाच त्यांनी भगवान शंकराचं, वन्नेरच्या भगवान शंकराचं पूजन केलं होतं. त्यांची पूजा अर्चा केली होती आणि विशेष म्हणजे नित्यनेमाने केली होती. म्हणून जे अपत्य निर्माण झालं तेही शैव पूजकच निर्माण झालं महाराज. काय करावं? मुलगा लहानाचं मोठं वन्नेरच्या शाळेमध्ये नाव घातलं, पण ते मास्तरांना चुकांडी म्हणून आरतीला जायचं महाराज. मास्तरांना शाळेत चुकांडी मारून द्यायची. जशा आता पोरे शाळेत चुकांडी मारतात ना, पण ते वेगळ्या ठिकाणी जातात, कोणाचे बी दाळेम चोरायला. पण विचारदास महाराज कुठे जायचे? मंदिरामध्ये जायचे. आणि बरोबर शाळेची वेळ आणि दुपारची आरतीची वेळ बरोबर असायची. त्या आरतीच्या वेळेला तिथे पोहोचायचे. गुरुजींनी त्यांना समजून सांगितलं. आता मुलं गुरुजींचंही ऐकत नाही, तो भाग वेगळा. आणि पूर्वीच्या काळी मर्यादा होती. आई नथाबाईला वाटायचं माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, लहानाचं मोठं झालं पाहिजे, शाळेत शिकून साहेब झालं पाहिजे. प्रत्येक आईची इच्छा असते महाराज, प्रत्येक आईची इच्छा असते. आईची पुन्हा एक इच्छा असते, शिकून माझा मुलगा साहेब झाला पाहिजे, नंतर त्याचं लग्न झालं पाहिजे, अशी इच्छा असते का नाही आईची? बरोबर ना? मुलाचं लग्न आईच्या जीवनामध्ये फार आनंदाचा प्रसंग असतो महाराज. नाना, मी पहिलं कीर्तन केलं त्यावेळेला माझं वय 14 वर्षाचं होतं. माझी आई समोर कीर्तन ऐकायला बसली होती. आपलं 14 वर्षाचं पोरग कीर्तन करतं हे पाहून तिला आनंद झाला नाही इतका माझ्या लग्नाच्या दिवशी आनंद झाला होता. का? आईच्या जीवनामध्ये मुलाचं लग्न हा खूप आनंदाचा प्रसंग असतो महाराज, खूप आनंदाचा प्रसंग असतो. पण विचारदास महाराज त्यातले नव्हते. का? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी हेच तत्वदर्शिनाम. त्यांचं जीवन संसारासाठी नव्हतंच, मग
येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई आले घर जावई आले घर जावई मुलगा ऐकत नाही, मंदिरात जातो. साधूचं जीवन असं अलौकिक आहे महाराज. त्या आईने काय केलं माहितीये? मामाच्या गावाला पाठवलं, चिंचव्याला. पण विचारदास महाराजांची कमाल बघा. मामाच्या गावाला राहिलीच नाही ती, तिथून पळाले आणि पुन्हा परत वडनेरला आले. वडनेरला मात्र उठून त्यांचा एकच उद्योग, फक्त मंदिरात जाणे, या पलीकडे काहीच नाही, फक्त मंदिरात. दुसरा विषयच नाही जीवनामध्ये. आणि ज्या साधूच्या जीवनामध्ये, प्रभू परमात्म्याच्या जीवनामध्ये दुसरा विषय नसतो ना, त्याला दुसरे विषय प्रक्षेपित पण करू शकत नाही, स्वीकारू पण शकत नाही. लक्षात ठेवा. पळून गेले. एके दिवशीचा प्रसंग, रोज मंदिरात जावं. एके दिवशी आई कंटाळली आणि त्या नथाबाईने महाराजांना घरामध्ये कोंडून ठेवलं आणि आपल्या शेतीत कामाला निघून गेली. आरतीची वेळ झाली होती, आरतीची वेळ झाली होती आणि महाराजांचं अंतःकरण तडफडू लागलं. काय आपण रोज आरतीला जातो, पण आज आईने आपल्याला कोंडून ठेवलं. महाराज अलौकिक चरित्र विचारतो महाराजांचं. रामचंद्र महाराज अलौकिक विचार आहे. बरोबर दुपारी 12 वाजता ज्या घरामध्ये महाराजांना कोंडलेलं होतं, त्या घराचे कडी कुलप खाली गळून पडलेत. तो दरवाजा उघडला आणि महाराज मंदिरात गेले. काय अलौकिक ते साधूच्या जीवनामध्ये. आई जेव्हा आली, पाहती तो काय, घराचं कडी कुलप कोणी तोडलं? त्यांना शंका आली, कदाचित मित्रांनी तोडलं असेल. मित्रांना बोलवलं नाही. आता मात्र आईच्या जीवनामध्ये प्रकाश पडायला लागला की हा मुलगा आता संसार करू शकत नाही. मग महाराजांनी ज्या दिवशी अत्यंत कमी वयामध्ये साक्षात्कार घडला की आपण मंदिरात जाऊ देत नाही आई, म्हणून आपल्याला कोंडून ठेवलं आणि त्या मंदिराची कडी कुलप गळून पडलीत, त्याच दिवसापासून महाराजांनी सर्वस्वाचा, कुटुंबाचा त्याग केला आणि मंदिरातच राहायला सुरुवात केली. याला सर्वस्व म्हणतात जीवनामध्ये. एकदा तुमची परमार्थाकडे ओढ लागू देत महाराज, बस. हे मन असं आहे ना, हे परमार्थाकडे जात नाही आणि एकदा गेलं रे गेलं, तुम्ही म्हणाल तरी ते परत येत नाही. व्यवहार कसा आहे का, मुलगी पहिल्या दिवशी सासरी जात नाही आणि एकदा रमली रे रमली, बाप आजारी पडला तरी भेटायला येत नाही. हे सोपं आहे का नाही? पूर्वीच्या मुली सासरी जाताना रडायच्या. पूर्वीच्या बरं का ना, पूर्वीच्या मुली सासरी जाताना रडायच्या. का बरं? त्यांनी तो नवरदेव पाहिलेला नसायचा. तुम्ही नवरदेव पाहून यायचे आणि तुम्ही काय सांगायचे, नवरदेव चांगला आहे, कर तयारी. त्या मुलीला नवरदेव केव्हा दिसायचा माहितीये का? ब्राह्मण दादा जेव्हा अंतरपाट बाजूला करायचा तेव्हा तिथं नवरदेव पाहायची. कलर गेल्यास पैसे परत मुकडा, चांद का तुकडा. आता याच्या बरोबर सगळं आयुष्य काढावं लागेल म्हणून त्या मुली रडायच्या. आताच्या मुली रडत नाही रामचंद्र महाराज. का बरं? त्या लग्नाच्या आधीच सप्तशृंगी गडावर जाऊन येतात, त्यामुळे रडायचा काही संबंधच नाही. ती मुलगी ज्या दिवशी सासरी जायला निघते त्यावेळेला रडते ती. का बरं? बापाला सोडून जायचंय, आईला सोडून जायचंय, मैत्रिणींना सोडून जायचंय, नातेवाईकांना सोडून जायचंय. फक्त एकदा जाऊ द्या तिला सासरी. इतकी रममान होते की बाप आजारी पडला तरी भेटायला येत नाही महाराज. बाप आजारी पडला. तसं साधूचं जीवन आहे महाराज. साधूचं मन प्रभू परमात्म्याकडे आकृष्ट होत नाही आणि एकदा झालं रे झालं की तुम्ही म्हणाल तरी ते बाहेर येत नाही. आता कोठे आता कोठे धावे तुमचे चरण दे करिया, तुमचे चरण दे करिया. आता कोठे धावे आता कोठे धावे
आणि महाराज आता पूर्ण वेळ मंदिरामध्ये राहू लागलेत. आणि त्या मंदिरामध्ये पंजाबी महंत होते एक बुद्धदास महाराज. त्या बुद्धदास महाराजांची आणि महाराजांची गाठ पडली. महाराज त्या बुद्धदास महाराजांच्या सेवेमध्ये राहावं, त्यांच्यासोबत भगवान शंकराचं पूजन करावं, त्यांच्यासोबत आरती करावी, बुद्धदास महाराजांची सेवा करावी आणि बुद्धदास महाराज देतील ती भिक्षा खावी. फक्त यापर्यंत आपलं जीवन चालेल. कुटुंबाचा सर्वस्वता त्याग. आई वडील जायचेत आणि सांगायचेत वामन घरी चल रे, वामना घरी चल रे. येत नव्हते महाराज. महाराजांनी ठरवलं आता तुका म्हणे येणे जाणे ना ये, आता राहिलो अनंताची ये पायी. आता येणे नाही, आता जाणे नाही. का आमचं सगळं जीवन आता प्रभू परमात्म्याला भगवान शंकराला वाहिलं. म्हणून महाराजांनी सर्व सुकुटुंबाचा त्याग केला. काही दिवस चालले गेलेत. बुद्धदासजी महाराजांसोबत आपलं जीवन विचरित करत असताना एके दिवशी काही संत महंतांचं वन्नेर गावी आगमन झालं. त्याच्यामध्ये 108 साधू आलेले होते. वन्नेर गावामध्ये किती 108 साधू आलेले होते. आणि त्या 108 साधूंच्या महंतांचा मुक्काम त्या मंदिरामध्ये होता. आणि त्या महंतांच्या सेवेची जबाबदारी महाराजांकडे आली होती. महाराजांकडे आली होती. महाराजांनी अत्यंत परमभाग्याने ती सेवा स्वीकारली. महाराज अत्यंत प्रामाणिकपणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अखंड महाराजांची 108 साधूची सेवा करावी. महाराज लक्षात ठेवा, एक वाक्य सांगतो ना, जबाबदारीने बोलतो, तुम्ही पण ऐका, तुम्हाला आवडेल. ज्या माणसाला भजन करायला वेळ मिळत नाही, ज्या माणसाला सत्कर्म करायला वेळ मिळत नाही, ज्या माणसाला आळंदी पंढरपूरला जायला वेळ मिळत नाही, त्याने साधूची सेवा करावी. सगळ्यात मोठं भजन आहे जीवनातलं, सगळ्यात मोठं भजन आहे साधूची सेवा. महाराज का? अरे संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आहेत आणि देवच संत आहेत. महाराज आपल्या या फक्त निमित्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, बुद्धदास महाराजांसोबत 108 साधू महात्म्यांचा संघ घडला. आणि त्याचा परिणाम सोबत त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपला मुक्काम संपला त्यावेळेला त्यांनी बुद्धदास महाराजांना सांगितलं की आम्ही आता एक काम करतो, या वामनाला बरोबर घेऊन आम्ही तीर्थयात्रेला जातो. महाराजांना बरोबर घेतलं सोबत. आणि मजल दर मजल करत पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा पायी होती. महाराज आता काळ बदललाय, आता काळ बदललाय. रामचंद्र महाराज आमचे गुरुजी असं सांगायचे, पायी घडते ती तीर्थयात्रा आणि एसटीवर घडते ती सहल. तुम्हाला काय करायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण पायी घडते ती तीर्थयात्रा. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. तीर्थयात्रेतलं एक वैशिष्ट्य असतं काय, तीर्थयात्रेमध्ये सर्वस्वाचा त्याग करावा लागतो, कुटुंबाचा विसर पडावा लागतो, तर ती तीर्थयात्रा. आणि दुसरं महत्वाचं कारण ना, तीर्थयात्रेमध्ये अजून एक गोष्ट घडली पाहिजे, प्रभू परमात्म्याच्या नामस्मरणाचा जयघोष झाला पाहिजे, तरच ती तीर्थयात्रा. अन्यथा चित्त नाही नामी तरी संग विना ना तिथे चित्त नाही नामे तरी चित्त नाही नामे तरी चित्त नाही प्रारब्ध कोणाला चुकत नाही. मध्यंतरीचा काळ गेला बाबा. आणि वामनाला महंत विचारदास महाराजांना कुष्ठरोगाने घेरलं. कुष्ठरोग झाल्यामुळे कोणी त्यांच्या जवळ येत नव्हतं. अशा वेळेला महंत पंजाबी बुद्धदास महाराजांनी मात्र विचारदास महाराजांना जवळ केलं. लक्षात ठेवा, साधूच्या जीवनामध्ये साधूच आई असते, साधूच बाप असतो. महाराज अजून कोण पाहिजे? मात्र वनस्पतींचा अभ्यास होता बुद्धदास महाराजांचा. त्या वनस्पतीच्या अभ्यासातून आणि विविध वल्लीमधून महाराजांना खूप प्रचंड औषधोपचार करून महाराजांना कुष्ठरोगातून बाहेर काढलं. आणि मग महाराजांनी ठरवलं आता पुन्हा कुटुंबात जाणे नाही. का? ज्यांच्यामुळे आपण जीवन वाचलं ना, तेच जीवन आता साधूच्या संगतीमध्ये घालायचं. निघालेत महाराज. मजल दर मजल तीर्थयात्रा करत केदारेश्वरला पोहोचलेत. बद्रीनाथ झालं, केदारनाथ झालं, काशी तीर्थक्षेत्रावर आले. आणि काशी तीर्थक्षेत्रामध्ये महंत संन्यासांमध्ये
खोबऱ्याच्या वाटीचा असा राऊंड केलेला होता आणि त्याच्यामध्ये महाराजांना बसवलं होतं. आग लावली. चारी बाजूंनी आग धग 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 करत असताना सुद्धा महाराज एक क्षणभर सुद्धा विचलित झाले नाहीत. फक्त आपल्या आराध्याचं भजन करत राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या मंतांनी ठरवलं की ज्या अर्थी आपण केलेल्या परीक्षेमध्ये हा मुलगा वामन पास झाला त्या अर्थी आता याला अनुग्रह द्यायला हरकत नाही. त्याच ठिकाणी हजारो महंतांच्या साक्षीने महाराजांना अनुग्रह देण्यात आला आणि वामनाचं रूपांतर महंत विचारदास महाराजांच्या रूपात. महंत दास महाराज की जय. साधूच्या जीवनातलं हे परिवर्तन आहे महाराज. साधू तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांसारखा जगत असला तरी संत त्या पद्धतीचे नसतात. ऐका. समुद्र नदी नवे पैगा, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण मनोन ये लिंगा, पाषाण मनोन ये लिंगा, पाषाण मनोन ये लिंगा, पाषाण मनोन ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारे, संत नवती जगा मानसाच्या सारे, संत नवती जगा मानसाच्या सारे, संत नवती जगा मानसाच्या सारे. साधू थोर समुद्र नदी नवे पैगा, पाषाण मनोन ये लिंगा, संत नवती जगा मानसात्या सारिके. ऐका. नदी कितीही मोठी असली तरी तिला समुद्र म्हणता येतो का? नाही. समुद्र तो समुद्रच. नदी कितीही मोठी असू दे पण ती समुद्र नाही बनत. ऐका. काही दगड लिंगासारखे दिसत असले तरी ते पिंड नाही होत. तसा साधू माणसासारखा दिसत असला तरी तो माणूस नाही. साधूचं वेगळेपण हे वेगळेपणच असतं महाराज. तेही प्राणा परवते आवडते निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. ऐका. मग विचारदास महाराजांची ख्यात वाढू लागलीत आणि विचारदास महाराजांचा अनुग्रह समारंभ झाल्यानंतर विचारदास महाराजांनी काही दिवस त्या संत महंताच्या सोबत आयुर्वेदाचा अभ्यास केला. महाराज ही विचारदास महाराजांच्या जीवनातली एक विशेष क्रांती आहे की त्यांनी फक्त आपलं साधुत्व स्वतःपुरतं जपलं नाही तर आयुर्वेद कशा करता शिकलेत की माझ्या या विद्येचा जनसामान्य लोकांना उपयोग व्हावा, ते आजारातून बरे व्हावे त्याच्याकरता आयुर्वेद शिकलेत. महाराज आयुर्वेद शिकलेत आणि गुरुने आज्ञा दिली, विचारदास आता तुम्हाला स्वगृही जावं लागेल आणि स्वगृही जाऊन स्वतःच्या आईकडून भिक्षा मागावी लागेल. हा नियम आहे. संन्यस्त वृत्तीतला हा नियम आहे, तो तुम्हाला पाळावा लागेल. आलेत. तेजपुंज चेहरा होता. आहार चांगला असायचा. तेजपुंज चेहरा होता. उंच पुरे होते. वाढलेल्या जटा, भेदक डोळे आणि बहारदार अशी शरीरयष्टी होती. महाराज ज्या वेळेला वडनेर गावामध्ये आलेत त्यावेळेला त्यांना कोणीच ओळखलं नाही. महाराज मंदिरामध्ये आलेत, भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि तिथून सरळ गेलेत ते आपल्या जन्मदात्या आईच्या घरी आणि बाहेर उभा राहून आवाज दिला, ओम भवंती भिक्षांदे. कोण आपल्या दारासमोर आला असावं? कोण आहे हा यती म्हणून पाहिला
ज्या वेळेला त्या नथाबाई बाहेर आल्यात त्यावेळेला त्यांनी ओळखलंच नाही आपला हा मुलगा आहे असं. महाराज घरातून पीठ आणलं आणि ज्या वेळेला ते पीठ ओंजळी मधलं पीठ महाराजांच्या कटोऱ्यामध्ये टाकणार त्यावेळेला त्यांना साक्षात्कार झाला आणि भेतक नजर जी होती ती वामनाची ती भेवट नजर ओळखण्याची जबाबदारी प्रभू परमात्म्याने तिला दिली आणि बरोबर आपल्या मुलाची ओळख झाली. गळ्यामध्ये पडून ढसाढसा रडू लागल्यात. इतक्या दिवसानंतर बाळाची भेट झाली. महाराज लक्षात ठेवा, आईसाठी बाळ फार महत्वाचं असतं. महाराज बाळावर प्रेम करावं फक्त आईनेच. लक्षात ठेवा, बाळावर प्रेम करावं आईनेच. बाकीच्या बाया किती प्रेम करू देत महाराज, किती प्रेम करू देत, पण आईसारखं प्रेम कोणीच करत नाही. महाराज आमचे गुरुजी असं सांगायचे महाराज, शास्त्र पाहायचं असेल तर गीता पाहावी, पतिव्रता पाहायची असेल तर सीता पाहावी आणि प्रेम पाहायचं असेल तर माता पाहावी. शास्त्रात गीता, पतिव्रतेत सीता आणि प्रेमात माता या 3 गोष्टींना जगात कुठेच अपील नाही. एक वाक्य सांगतो नाना, आमचे गुरुजी असं सांगायचे, ज्या दिवशी आई मरून जाईल समजायचं त्या दिवशी प्रेम मरून गेलं म्हणून. खरं प्रेम करणारं कोणीच नसतं महाराज. आई नथाबाई ढसाढसा रडू लागली आणि आपल्या बाळाला सांगितलं, बाळा इतक्या दिवसापासून मी प्रतीक्षा करत होते, आता मी तुला सोडणार नाही, आता तू इथेच राहायचं, ही संन्यस्त वृत्ती सोड, मी तुझं लग्न करते, तू संसार कर. आई आता वेळ निघून गेलेली, आता वेळ निघून गेलेली, मी संन्यस्त वृत्ती स्वीकारलेली आहे आणि आज तुझ्या दारामध्ये ती भिक्षा तेवढ्यासाठीच मागायला आलोय. तिथून आईच्या हातून भिक्षा घेतली आणि पुन्हा मंदिरात आलेत महाराज. आणि मंदिरात येऊन आपल्या नित्यपूजेला प्रारंभ करून शिव मंदिरामध्ये आयुर्वेदाच्या ज्या ज्या काही वनस्पती होत्या, ज्या ज्या काही वल्ली होत्या त्या वल्ली वाटपायला सुरुवात केली. महाराज गावोगावी प्रचार होऊ लागला. विचारदास महाराजांच्या हाताला गुण येऊ लागला. महाराज का? निस्वार्थ उपाय होता म्हणून. निस्वार्थ उपाय होता म्हणून. मग सकाळी आणि संध्याकाळी गावातून नैवेद्य यायचा, तो नैवेद्य खायचा. उरलेल्या असलेल्या भक्तांना किंवा आलेले जे कोणी रोगी असतील, व्याधी संपन्न लोक असतील त्यांना तो वाटून द्यावा, अशा पद्धतीचा उपक्रम त्यांचा चालला. आणि विचारदास महाराजांच्या मनामध्ये एक अंतःकरणामध्ये उर्मी तयार झाली की आपण आता इथे थांबायचं नाही, आपल्याला कुठेतरी आश्रम स्थापन केला पाहिजे. म्हणून महाराजांनी तिथून आपला वन्नेरवर्ण मुक्काम हलवला आणि चिंचवे गावामध्ये आलेत. आणि चिंचवे गावामध्ये महाराजांनी पहिला आश्रम सुरू केला. पहिला आश्रम चिंचवे गावामध्ये. आश्रम म्हणजे काय हो, त्यावेळेला एक छोटीशी झोपडी गावाच्या बाजूला अशी बांधली महाराज आणि त्या झोपडीमध्ये महाराज राहू लागलेत. पूर्वीचा काळ घनदाट असं जंगल होतं आणि त्या घनदाट जंगलामधून दररोज वाघ, कोल्हे, लांडगे, चित्ते, साप असे हिंस्र पशुपक्षी बाबांच्या सोबत यायचे. पण महाराज अभ्यास होता. साधूच्या जीवनामध्ये एक क्रांती असते, लक्षात ठेवा. साधू महाराज सामान्य माणसाला अंकित करतील यात नवल नाही. साधू हिंस्र पक्षाला सुद्धा अंकित करतात. हे त्यांच्या जीवनाचं बघा. साधूच्या जीवनाची ताकदच ही असते महाराज. माणसं साधूच्या जीवनात माणसं परिवर्तित होती यात काय नवल महाराज. जनावर सुद्धा परिवर्तित होता. ज्ञानोबा यांनी वेद बोलवला, कोणाच्या मुखातून बोलवला? कोणाच्या मुखातून बदला? म्हैशी पुत्रा मुखे बोलावणी श्रुती. म्हैशी पुत्र म्हणजे म्हशीचा पुत्र. तुम्ही काय म्हणता त्याला? काय म्हणतो आपण त्याला? येला. शाबास, येला. आपला ओरिजिनल शब्द आहे तोच म्हणायचा. उगीच सुशिक्षित असल्यासारखं कशाला पास व्हायचं? जे आहे ते आहे. येला अत्यंत निर्बुद्ध प्राणी बरं का, अत्यंत निर्बुद्ध प्राणी. रस्त्याने जर चालायला लागला ना 60 फुटी रस्ता अडवून ठेवतो महाराज तो. ते ट्रकवाला हरणं वाजून कंटाळू जातो महाराज. शेवटी ते खाली उतरतं, टामी काढतं, याच्या पाठीमध्ये 2-4 टाम्या टाकतं. तेव्हा हे मागे वळून पाहतं चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये काय चालू आहे असं. एवढं निर्बुद्ध प्राणी महाराज. एवढं एक सांगू ना, सर्कसवाल्याने सगळे प्राणी घेतले पण तेवढंच घेतलं नाही. कोणतं? घेतलंच नाही. कारण त्याला माहिती होतं केव्हा तंबू उपटून फेकून दिली याचा भरोसाच नाही. असं इतकं निर्बुद्ध प्राणी महाराज. पण एक वाक्य सांगू ना, फार गोड आहे, तुम्ही पण ऐका. वेदांमध्ये सगळ्यात कठीण वेद ऋग्वेद आहे आणि प्राण्यांमध्ये सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा आहे. दादू महाराज ऐका, तुम्हाला नवं वाटेल. रेड्या हा प्राणी प्राण्यांमधला सगळा निर्बुद्ध प्राणी
आणि वेदांमध्ये सगळ्यात अवघड वेद ऋग्वेद. पण माझ्या संतांची ताकद पहा, माझ्या साधूची ताकद पहा. अरे जगातला सगळ्यात कठीण ऋग्वेद निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून वदवला, ही संतांची ताकद. रेड्यामुखी वेद बोलविला, साधकांचा माय बापू, साधकांचा माय बापू, साधकांचा माय बापू, साधकांचा माय बापू, करुषण हरता. संतांची ताकद. मध्यंतरीचा काळ, त्या काळामध्ये जनावरांना लाळ्या रोगाची लागण झाली महाराज. कोणता रोग? लाळ्या रोग. जनावरांना अशी लाळ यायची आणि ती जनावर मरायची महाराज. महाराजांचा एक सेवेकरी होता त्या काळामध्ये त्यांच्याजवळ, त्यांचं नाव आलेलं ग्रंथामध्ये. त्याचं नाव आहे रत्नाकर बधान. काय त्यांचं नाव? रत्नाकर बधान नावाचा एक सेवेकरी होता. तो सेवेकरी रात्रंदिवस महाराजांच्या सेवेत असायचा, महाराजांची सेवा करायचा. नाचू नका बरं का तुम्ही, नाही तर कराल सुरुवात. ऐका, हळदीचा कार्यक्रम असेल ना, बरं बरं बरं, लांब आहे पण ते आवाज बरोबर येतो तो, काही हरकत नाही. नुसतं ऐका तुम्ही, लक्ष इकडे ठेवा. पण नाही तर तुम्ही इथे बसाल आणि लक्ष तिकडे राहील तर जमणार नाही. ते लक्ष इथेच राहू द्या बरं भाऊ सगळ्यांनी. खुर्चीवर बसलेल्यांनी तिथल्या तिथे पाय हलवू नका, नाही तर. ऐका, लाळ्या रोगाची लागण झाली. महाराजांजवळ औषधी होती. महाराज रत्नाकर बधान जवळ आले तर महाराजांना सांगितलं, महाराज गावामध्ये 75% जनावर लाळ्या रोगाने पीडित झालेली आहेत, काय करावं? महाराजांना, काळजी करू नका, संतांना काय अशक्य आहे महाराज? काय अशक्य आहे सांगा ना तुम्ही, काय करू नये संतांनी? महाराजांनी सांगितलं, रत्नाकर काळजी करू नका, एक काम मान. काय? तू फक्त एक जनावर, लाळ्या रोगाची लागण झालेलं एक जनावर माझ्याकडे घेऊन ये. आणि आलंय रत्नाकर बधान एका जनावराला, एका बैलाला घेऊन आले. महाराजांनी आपल्या झोपडीच्या बाजूला एक कुंड होतं, त्या कुंडातून थोडं पाणी आणलं आणि आपल्या होम यज्ञातली जी रक्षा होती ती रक्षा काढली आणि ती रक्षा पाण्यामध्ये बुडवली आणि ते पाणी त्या जनावराला पाजलं, त्या बैलाला पाजलं. परिणाम बघा महाराज, दुसऱ्याच दिवशी ते जनावर त्या रोगातून मुक्त. संत चमत्कार करत नसतात, त्यांच्या हातून चमत्कार होतात, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, संत एकचदा चमत्कार करतात, पुन्हा पुन्हा चमत्कार करत नाही. मला संतांचं जीवन चमत्काराचं नाहीच, लक्षात ठेवा. चमत्काराचं नाहीच संतांचं जीवन. ज्ञानोबांनी भिंत किती वेळेला चालवली? एकच वेळेला चालवली महाराज. रेड्याच्या मुखातून वेद किती वेळेला बोलवला? एकच वेळेला बोलवला, पुन्हा नाही. करता आलं असतं, पण साधूचं जीवन चमत्कारासाठी नाही महाराज. साधूचं जीवन केवळ आणि केवळ परोपकारासाठी आहे. महाराज तो बरं फार गोड वर्णन करतात महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायनी पतित काय अवतार तुला डराया पारू, अवतार तुला डराया पारू. पतिता कीर्तिवानु, कीर्तिवानु, अवतार तुला डराया पारू, अवतार तुला डराया पारू. पाण्यातून विभूती द्यावी
जनावराला पाजावी, किती जनावरं बरी व्हावीत. गावोगावी चर्चा पसरली. अनेक गावातली जनावरं त्या ठिकाणी आणली जायची. महाराजांनी सांगितलं प्रत्येकाने इथे जनावरं आणू नका, फक्त माझ्याकडून पाणी घेऊन जा. महाराजांनी विभूतीने मंत्रित केलेलं पाणी द्यावं आणि त्या पाण्याने जनावरं बरी व्हावीत. गावोगावी ही चर्चा पसरली. महाराजांना एक नवीन उपाधी प्राप्त झाली आणि ती म्हणजे मठाधिपती. महाराजांना कोणती उपाधी प्राप्त झाली? मठाधिपती विचारदास महाराज. आणि त्याच्यातून महाराजांची संपूर्ण जिल्हाभर नव्हे, जिल्ह्याच्या बाहेर राज्यभर प्रसिद्धी झाली. महाराज, परिणाम लक्षात ठेवा. एखाद्या माणसाची प्रसिद्धी व्हायला लागली, बाजूच्या लोकांना बरं वाटतं पण त्या जवळच्या लोकांना बरं वाटत नाही. हे दुखणं कायमच आहे बरं काही. हे कायमच दुखणं आहे महाराज. हो, महाराजांच्या कर्तृत्वाला आणि ज्या वेळेला त्यांच्या कीर्तीचा सुगंध बाहेर पसरू लागला त्यावेळेला महाराजांना काही लोकांकडून विरोध होऊ लागला. महाराज पण महाराज जुमातले नाहीत का? महाराज, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जीवा. पूर्वीचा काळ चिंचवे गावामध्ये येण्यासाठी सगळं जंगल तुडवत यावं लागायचं. महाराजांची बहीण होती, ती बहीण सटाण्याला दिलेली होती. महाराज कुठे? सटाण्याला. सटाण्याहून ती बहीण आपल्या भावाला भेटण्यासाठी एके दिवशी आली. सोबत तिची मुलं होती महाराज. आणि प्रवास करत 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 बैलगाडीहून येत असताना वन्नेर पर्यंत आली आणि तिथून आपल्या भावाला भेटायला पायी चिंचवेकडे येत होती. महाराज, येताना रस्त्यावर एक साप दिसला आणि त्या सापाने तो रस्ता अडवला. तो साप इतका मोठा होता, तो अजगर, की पूर्ण रस्ता तिने असा व्याप्त करून घेतलेला होता. महाराज, शुद्ध भावनेने त्या मातेने वंदन केलं आणि सांगितलं की मला महाराजांना भेटायला जायचं, मला रस्ता मिळावा. एका क्षणार्धात त्या नागराजाने रस्ता दिला. महाराज, आणि तशाच घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती आश्रमामध्ये पोहोचली. महाराजांनी विचारलं आपल्या बहिणीला, का घाबरली शेवडी? काही नाही म्हटले, रस्त्याने येत असताना भला रस्ताभर एक साप मला दिसला, तो जाता जात नव्हता. मी त्याला नमस्कार केला आणि तुमच्याकडे भेटायला जाते म्हणून सांगितलं, तर त्याने मला रस्ता दिला. महाराज अंतर्ज्ञानी होते, डोळे बंद केलेत आणि आपल्या बहिणीला सांगितलं, तू एक काम कर, आता पुन्हा ज्या जागेवर तू साप पाहिला होता त्या जागेवर तू जाय आणि त्या सापाला उचलून इकडे आण. तुम्हाला जरासं सांगितलं असतं तर तुम्ही कार्यक्रम सोडून घरी निघून गेले असते. तिची काय अवस्था वेगळी बावी. बहीण पण घाबरायला लागली. महाराज शक्य नाही ते, मी कस काय जाऊ तिथे? आणि बरं ठीक आहे, जाणं पण ठीक आहे हो, पण जाऊन त्या ठिकाणून पुन्हा त्या सापाला इथे उचलून आणणं एवढी सामान्य गोष्ट नाही ना. बरं, तो भला मोठा नागतीने पाहिलेला होता ना, आधी पाहिलेला होता. तिची पाचर बसली होती महाराज, सामान्य गोष्ट नव्हती. सामान्य गोष्ट नव्हती. गप्पा मारायला काय लागतं? गप्पा मारायला काय लागतं? मला दिसला असतं तर असं केलं असतं तसं केलं असतं. आणि जेव्हा दिसतो तेव्हा अंडरपॅन्ट ओली होऊन जात. एवढं साधं आहे का महाराज ते? एवढं साधं आहे ते? पण बाबांनी सांगितलं काळजी करू नको, मी ते बसलेला आहे, तू जाय, तू जाय. आणि खरंच त्या माऊलीची हिंमत म्हणायला लागेल ना. ती माऊली चालत 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 पुन्हा निम्म्या रस्त्यापर्यंत गेली आणि पाहत होतो काय, खरंच त्या जागेवर तो साप पुन्हा जसाच्या तसा बसलेला होता. इथपर्यंत ठीक होतो, पण बाबांनी काय सांगितलं होतं? त्याला उचलून आणायचं. आता आली का अडचण? पण आपल्या भावावर विश्वास होता आणि आपल्या भावाने एवढे हिमतीने सांगितलंय तर कुठेच अडचण येणार नाही. म्हणून त्या माऊलीने खरोखर त्या नागाला आपल्या हातामध्ये धरलं आणि पदराच्या खाली घालून आश्रमामध्ये आणलं. महाराजांच्या हातात दिलं. आश्रमामध्ये जमलेला जेवढा शिष्य संप्रदाय होता त्या सगळ्या शिष्य संप्रदायांनी दर्शन घेतलं आणि महाराजांनी त्याला पुन्हा जंगलामध्ये वाट करून दिली. साधू चमत्कार करत नसतो, पण त्याच्या हातून चमत्कार घडतात महाराज, घडतात, सहजगत्या घडतात महाराज. का हो? साधूचं जीवन पशु का होत पनैया, सामान्य गोष्ट नाही महाराज. साधूच्या जीवनामध्ये ही ताकद असते महाराज. हो, त्यांनी हिंस्र पशूंना सुद्धा आपल्या अंकित केलंय आणि ही अंकित करण्याची त्यांची जी शक्ती असते ती शक्ती समाजाच्या उद्धारासाठी असते, चमत्कारासाठी नाही, चमत्कारासाठी नसते महाराज. अनेक गावोगावचे भक्त मंडळी त्यांना भेटायला यायची आणि भेटायला येऊन त्यांच्याशी सल्ला मसलत करायची. आयुर्वेदाचा महाराजांचा प्रचंड अभ्यास असल्यामुळे महाराजांचा खूप सल्ला घ्यायचे. अनेक रोगातून अनेक रोगी बरे व्हायचे.
त्या व्याधीवर विजय मिळवायचे आणि महाराजांसोबत गप्पा मारता मारता निघून जायचे, आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचे. आणि एक दिवस आला महाराज की त्या दिवशी महाराजांना लहानपणापासून ज्या बुद्धदास महाराजांनी पंजाबी साधूंनी बुद्धदास महाराजांनी वाढवलं होतं त्या बुद्धदास महाराजांचं निर्माण झालं महाराज वडनेर गावामध्ये. महाराज खूप हतबल झालेत का? ज्या बुद्धदास महाराजांच्या हाताखाली आपण आपलं जीवन घडवलं त्या बुद्धदास महाराजांचं निघून जाणं महाराजांच्या अंतःकरणाला टोचून गेलं महाराज. पण साधूचं जीवन आहे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. साधू फार काळ थांबत नसतो महाराज एका जागेवर. साधू एका जागेवर फार काळ थांबत नसतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काम झाल्यावर तर अजिबात थांबत नसतो. ऐका, साधूचं काम संपून जाताना आयुष्य शिल्लक राहतं. आपलं उलट आहे, आपलं आयुष्य संपून जातं, लहान पोरीचं लग्न बाकी राहून जातं. काय गुरुजींचे शब्द आहेत महाराज, गुरुजींचे शब्द आहेत. साधूचं काम संपून जातं, आयुष्य शिल्लक राहतं. काम नाही काम नाही झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे कामा. नाही काम नाही झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे कामा, झालं पाहिजे चिंचवे गावाच्या आजूबाजूला खूप बेलाची वृक्ष होती महाराज. मला वाटतं अजूनही आहेत, बरोबर अजूनही आहेत. महाराजांच्या शिष्यगणांना एक आज्ञा होती महाराज, जे जे शिष्यगण महाराजांना भेटायला येतील त्या शिष्यगणांनी भल्या पहाटे यावं, महाराजांनी त्यांचं नाडी परीक्षण करावं, त्यांनावर विधिवत उपचार करावेत. आणि मग त्या भक्तगणांनी डोंगरात जायचं, परिसरात जायचं आणि बेल तोडून आणायचा आणि अशी लक्षावधी बेलाची पानं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिली जायची. भगवान शंकराला दुसरं काहीच लागत नाही, एक बिल्व पान आणि पसाभर तांदूळ, या पलीकडे या भगवंताला काहीच लागत भोळा शंकरा, भोळा शंकरा, भोळा शंकरा, तिकडे वन्नेर गावामध्ये बुद्ध तासांचं जसं निर्माण झालं बाबा, बुद्ध तासाचं निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या गादीवर एका साधूची नियुक्ती झाली आणि त्या साधूचं नाव होतं कृष्णानंद महाराज आणि त्यांच्या सोबत होती गोविंदानंद महाराज. दोन साधू बुद्धदास महाराज गेल्यानंतर वन्नेर गावी स्थिर झाले. त्याच्यामध्ये कृष्णदास आणि बुद्धदास, आपलं गोविंददास, हे दोघंच्या दोघं अतिशय विद्वान होते आणि त्यांनाही खूप अभ्यास होता महाराज वनस्पतीचा. खूप समाज त्यांच्याकडे पण यायचा आणि रोगातून मुक्त होऊन जायचा आणि आनंदी निघून जायचा महाराज. त्या शिवालयामधलंही वातावरण अत्यंत पवित्र होतं. अत्यंत पवित्र असल्यामुळे दोन्हीच्या दोन्ही हुशार होते आणि गोविंददास मात्र थोडेसे लोभी होते. ते काय करायचे, लोकांवर उपचार करायचे, पण उपचार केल्यानंतर त्यांच्याकडून पैसा उकळवायचे. परिणाम असा झाला, त्यांचा लोभ वाढत गेला, त्यांचा हव्यास वाढत गेला आणि त्यांच्याजवळ पैसा जास्त झाला. पैसा जास्त झाल्यामुळे त्यांच्याजवळ सुवर्ण जास्त झालं आणि लोकांमध्ये अशी अफवा पसरली की गोविंददास सोनं तयार करतात. पण लक्षात ठेवा, गोविंददासाजवळ खरोखर सुवर्ण होतच महाराज. ते किती प्रमाणात असेल तो भाग वेगळा, पण सुवर्ण होतच महाराज. पण बघा, अशी विपरीत घटना घडली महाराज. साधूच्या जीवनामध्ये असं घडू नये, पण ही वस्तुस्थिती आहे का हो. गोविंददास महाराज साधू
हा सोनं तयार करतो या अपेक्षेने परिसरातल्या काही कुटील नीतीच्या लोकांनी गोविंददास महाराजांचा खून केला. महाराज गोविंददास महाराजांचा खून केला आणि खून करून ते सुवर्ण लुटून नेलं. महाराज त्याचा परिणाम कुठे झाला माहितीये? तो वन्नेर गावावर नाही झाला. महाराज चिंचवे ग्रामामध्ये विचारदास महाराजांचा विरोध करणारी काही मंडळी होती. महाराज की ज्यांना विचारदास महाराजांचं कर्तृत्व सहन होत नव्हतं, त्यांनी काय केलं माहितीये? त्या विचारदास महाराजांचं कर्तृत्व नष्ट व्हावं, सिद्ध व्हावं, त्यांची महती कमी व्हावी, त्यांचं महत्व कमी व्हावं म्हणून ज्या ठिकाणी ज्या रात्री तो खून झाला त्या ठिकाणी त्या खून झालेल्या जागेवरून काही वस्तू उचलल्या आणि त्या चिंचवे गावामध्ये जिथे महाराजांचा आश्रम होता त्या आश्रमाच्या बाहेर टाकून दिल्यात आणि पुन्हा त्याच लोकांनी वन्नेर गावी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली की त्या खुनाच्या वस्तू चिंचवे गावामध्ये पडलेल्या आहेत म्हणून. सांगा तुम्ही, एखादा माणूस नीच कृत्य करत असताना किती खाली उतरू शकतो याची कल्पना पण आपण करू शकत नाही. महाराज पण लक्षात ठेवा, साधूशी पंगा घेणं एवढी साधी गोष्ट नाही. महाराज केस दर्ज झाली महाराजांच्या नावावर, महाराजांना अटक झाली. महाराजांना अटक झाली. 32 पुरावे पाहिले गेले, 32 पुरावे, पण महाराजांचा गुन्हा सिद्ध करता आला नाही. महाराजांना काही काळ पोलीस कोठडीमध्ये राहावं लागलं. महाराजांची रवानगी नाशिकच्या कारागृहामध्ये झाली. महाराज नाशिकच्या कारागृहामध्ये रवानगी झाली. पण इकडे महाराजांचा जो शिष्य संप्रदाय होता, हा शिष्य संप्रदाय अत्यंत हळहळला. महाराज काय करावं त्यांना सुचत नव्हतं. त्याच्यामध्ये नामपूरचे त्यांचे एक शिष्य होते नारायण खुटाडे नावाचे, आणि एक जायखेड्याचे शिष्य होते केदू शेठ म्हणून. या दोघांनी अत्यंत श्रीमंत माणसं होती. त्याच्यामध्ये नारायण खुटाडे जे होते हे देवाला मानणारे नव्हते. महाराज पण त्यांना एक व्याधी झाल्यामुळे त्यांच्या आईने बळजबरी त्यांना महाराजांच्या आश्रमात आणलं होतं आणि महाराजांच्या औषधीचा त्यांना फरक पडला. त्या रोगातून त्यांची मुक्ती झाली म्हणून त्यांची श्रद्धा महाराजांवर जडली होती. महाराज पण इकडे परिणाम बघा, महाराजांवर खुनाचा आरोप आहे. लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी माणसाला भोगाव्याच लागतात. महाराज ज्ञानोबा वर्णन करतात, जेत जया जे कर्मसूत्र ते तई मांडलेले स्वतंत्र, त्वा ते गती सिमळ गात्र होण्याची लगे. केलं कर्म झाले केलं कर्म कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. महाराजांचे जे शिष्य होते नारायण खुटाडे ते अत्यंत व्यतीत झाले. महाराजांच्या सेवेमध्ये असायचे ते. त्यानंतर आजनाळ्याचे एक भक्त होते. ही सगळी मंडळी एकत्र झाली आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला महाराजांची बाजू लढवावी लागेल. त्यांनी नाशिकचे गर्दे नावाचे एक प्रसिद्ध वकील होते त्या काळामध्ये, त्या प्रसिद्ध वकिलाची भेट घेतली आणि त्यांच्याकडे महाराजांची केस चालवण्यासाठी दिली. महाराज तुरुंगामध्ये असताना सुद्धा त्या तुरुंगामध्ये असणाऱ्या काही कैद्यांना वनस्पतीचा अभ्यास शिकवायचे. कोणती वनस्पती कोणत्या जंगलात मिळते, कोणत्या वनस्पतीचा कोणत्या आजारावर परिणाम होतो आणि कोणत्या वनस्पतीला आणल्यानंतर तिच्यावर कोणत्या पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर ती कोणत्या आजारावर काम करते याची सगळी माहिती रोग्यांना द्यायची. हो, एक सांगू तुम्हाला, त्या कारागृहामध्ये, नाशिकच्या सेंट्रल कारागृहामध्ये महाराजांची आयुर्वेदाचार्य म्हणून ख्याती झाली. लक्षात ठेवा, साधू जिथेही जातो तिथे आपलं काम करतो. महाराज असं नाहीये, साधू जिथेही जाईल तिथे आपलं काम करतो, पण कर्माचे भोग चुकणारे नव्हते. महाराजांनी प्रमाण म्हटलं, आता उपजले मेले ऐसे किती, त्यामध्ये साधूची पण सुटका नाही.
महाराजांचा कस लागला, वनस्पतींची औषधं आणि त्या औषधांची महती गावोगावी फिरू लागली आणि ती महती गावोगावी फिरू लागल्यामुळे त्या नाशिकच्या कारागृहामध्ये, त्या सेंट्रल जेलमध्ये एक कारागृह अधीक्षक होते, ज्याला जेलर म्हणतात, तो मुस्लिम समाजाचा होता महाराज. आणि त्याच्या पत्नीला असाध्य व्याधी झाली होती. त्या व्याधीवर तो अनेक डॉक्टरांकडे जाऊन थकला होता, परंतु डॉक्टरांकडे जाऊन थकल्यावरही त्याच्यावर उपचार होत नाही हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला त्यानं कोणीतरी सांगितलं की आपल्या कारागृहामध्ये, आपल्या जेलमध्ये असा एक कैदी आहे की त्याचा आयुर्वेदाचा खूप अभ्यास आहे आणि त्याने जर औषधी वनस्पती सांगितली तर तो तुमच्या पत्नीला बरं करू शकतो. आणि परिणाम बघा, इच्छा नसता अनिच्छेने तो मुसलमान जेलर त्या कारागृहामध्ये आला आणि कारागृहामध्ये येऊन त्याने महाराजांची भेट घेतली आणि महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आयुर्वेद जाणता? म्हटले हो, थोडं थोडं जाणतो. काय अडचण होती? काही नाही, माझ्या पत्नीला अशी अशी व्याधी आहे, काळजी करू नका म्हणे. महाराजांनी सांगितलं त्यांना, मी अशी अशी वनस्पती सांगतो, आता मी बाहेर राहिलो असतो तर तुम्हाला मीच ती वनस्पती उपलब्ध करून दिली असती, पण आता माझा नाविलाज आहे. तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला अमुक अमुक जंगलामध्ये जावं लागेल आणि अमुक अमुक ठिकाणी अशा पद्धतीची ही वनस्पती आहे, ती वनस्पती आणायची, तिच्यावर अशा पद्धतीने प्रक्रिया करायची की तुमची पत्नी 8 दिवसामध्ये बरी होईल म्हटले. आणि परिणाम बघा, त्या जेलरने नाशिक मधून आपल्या चिंचवे गावामध्ये प्रयाण केलं आणि त्या जंगलामध्ये जाऊन ती वनस्पती शोधली. त्या वनस्पतीवर प्रक्रिया बाबांच्या समोर केली, कुठे? कारागृहामध्ये. आणि आपल्या पत्नीला औषधी दिली. बाबांनी 8 दिवसाचा अवधी दिला होता, पण 5व्या दिवशी बाई बरी झाली महाराज. 5व्या दिवशी साधूच्या हाताची किमया आहे महाराज. परिणाम, त्याचा फायदा काय झाला? त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज हे सगळं खरं आहे हो, पण तुम्ही आरोपी म्हणून इथे, त्याचं काय कारण? महाराजांनी खरा इतिहास सांगितला त्यांना. बघा, माझं ज्या वेळेला कर्तृत्व समाजामध्ये वाढू लागलं त्यावेळेला माझं कर्तृत्व समाजामध्ये सहन होत नव्हतं, म्हणून मी गुंतलेलो नाही, मला या ठिकाणी या खुनाच्या आरोपामध्ये गुंतवलेलं आहे. महाराज न्यायाधीशाला भेटला, न्यायाधीशाला सगळी कथा सांगितली त्या जेलरने आणि ती कथा सांगून त्या न्यायाधीशाने तेवढ्याच रात्री महाराजांची सगळी कागदपत्र मागवलीत आणि महाराजांची सगळी कागदपत्र मागून 8 दिवस त्या कागदपत्रांचा अभ्यास केला महाराज. आणि त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर त्या न्यायाधीशाच्या लक्षात आलं की विचारदास महाराजांचा काही एक गुन्हा नाही, विचारदास महाराजांना त्या ठिकाणी गुंतवण्यात आलेला आहे. आणि बरोबर 9व्या दिवशी नाशिकच्या कोर्टामध्ये महाराजांची त्या खुनातून मुक्तता झाली. सगळ्या भक्त परिवारामध्ये आनंद पसरला आणि महाराजांची नाशिकच्या कारागृहापासून वाजत गाजत मिरवणूक काढली महाराज. केवळ हजारोचा भक्त समुदाय महाराजांचा त्या ठिकाणी जमलेला होता. आपल्या जीवनामध्ये आलेलं अरिष्ट हे का आलं याचा शोध साधू घेत असतो, लक्षात ठेवा. साधूचं जीवन असं अलौकिक आहे ना. तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधूच्या जीवनामध्ये एक फरक आहे, लक्षात ठेवा. कसा फरक आहे? ऐका. तुम्ही कुत्र्याला जर दगड मारला, माझ्याकडे लक्ष नाही तुमचं, सगळ्यांचं लक्ष आहे तुमचं, माझं वाक्य नीट ऐका. महिला मंडळ इकडे बघा, तुमचं ऐका लक्ष, एवढं वाक्य खूप महत्वाचं ऐका. तुम्ही कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्रा त्या दगडामागे धावतो. कोणत्या दगडामागे? जो दगड त्याला मारलेला आहे त्याच्या मागे. वाक्य कळलं का? जर तुम्ही कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा त्या लागलेल्या दगडाच्या मागे धावतो, पण तुम्ही तोच दगड जर वाघाला मारला तर वाघ दगडा मागे नाही धावत, दगड मारणाऱ्या मागे धावतो महाराज. तसं साधू आपल्या जीवनामध्ये जी दुःख येतात ना, त्या दुःखाच्या मागे धावत नाहीत, ते दुःख का आलं याच्या मुळाशी धाव घेतात महाराज. आपल्या जीवनामध्ये असं काय चूक झाली की आपल्याला इतके दिवस आपल्याला कोर्टामध्ये राहावं लागलं, आपल्याला जेलमध्ये राहावं लागलं. महाराजांनी एकच विचार केला की आता आपण त्याचा अनुताप घेतला पाहिजे. महाराज चिंचव्याला नाही आले, महाराज वन्नेरला नाही आले, महाराज नाशिकच्या कारागृहामधून जे सरळ निघालेत त्यांनी गाळण्या गावाला आपलं प्रस्थान आणलं महाराज. आणि गाळण्या गावामध्ये आल्यानंतर त्या गाळण्याच्या मठामध्ये त्यावेळेला मठाची निर्मिती झालेली नव्हती. मंदिर होतं छोटंसं आणि मूर्त्या होत्या आणि छोटशा त्या मंदिरामध्ये आपला आश्रम स्थापन केला आणि महाराज त्या ठिकाणी राहू लागलेत. महाराजांवर साधू जीवनाची जी अलौकिक अशी श्रद्धा होती लोकांची ती वाढीला लागली महाराज. का?
निर्दोष सुटका झाली म्हणून, निर्दोष सुटका झाली. आणि लक्षात ठेवा, साधूचं जीवनच असं असतं महाराज, की साधू आपल्या जीवनामध्ये आलेल्या अपयशाच्या मुळाशी धावत असतो महाराज. असं वर्णन आलेलं ना त्या ग्रंथामध्ये, की महाराजांनी काही काळ त्या गाळणे किल्ल्यावर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून आपल्या मनामध्ये असणाऱ्या अनेकविध प्रश्नांना उत्तर मिळवून घेतली. देव साधू मनस्तापातून या सगळ्या गोष्टी करत असतो महाराज. साधूचं जीवनच आहे महाराज. का? महाराजांचा एक फार गोड अभंग आहे, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा बाबाजी असं वर्णन आलेलं आहे ग्रंथामध्ये, की महाराजांनी काही काळ तिथे तपश्चर्या केली आणि याला प्रायश्चित्त म्हणून आपल्याकडून काय चूक झाली असेल की आपल्याला जेलमध्ये जावं लागलं. महाराजांनी मग चारधाम तीर्थयात्रेचं आयोजन केलं महाराज. त्या चारधाम तीर्थयात्रेमध्ये अनेक आपला भक्तबिद या परिसरामधला महाराजांच्या सोबत होता. महाराजांना घेऊन त्या ठिकाणी गेलेत आणि चार धाम तीर्थयात्रा महाराजांनी परिपूर्ण केली. आणि परिपूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक विविध प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आलेत. आणि पुन्हा ज्या वेळेला तीर्थधाम चारिधाम यात्रा परत करून ज्या वेळेला वन्नेर गावामध्ये पोहोचलेत, वन्नेर गावामध्ये अजून एक अलौकिक प्रसंग घडला महाराज. महाराजांची गुरु भगिनी होती, तिचं नाव कासार समाजाची होती. ती खाकुर्डी गावामध्ये राहत होती. तिचं नाव होतं रेश्माबाई. तिच्या घरी गेलेत. कासार समाजाची बाई होती ती. तिच्या घरी गेलेत आपल्या गुरु भगिनीला बसायला. साधू आसनाशिवाय बसत नसतो, लक्षात ठेवा. साधू आसनाशिवाय बसत नसतो. ते काय आपल्यासारखं आहे का कुठे बी बसायचं आणि कुठे बी वडापाव खाऊन घ्यायचं, असं नसतं ते साधूचं जीवन. साधूचं जीवन अलौकिक असतं महाराज. साधू आसनाशिवाय खाली बसत नाही, लक्षात. गाली संतासी आसन, गाली संतासी आसन, गाली संतासी आसन, गाली संतासी आसन, पूजा करी कायावचा येता ऐका, त्या कासारीनबाईच्या घरी आलेत. पण महाराजांसोबतचा जो शिष्य होता, ज्यांचा आसन धरून चालवत होता, त्याला ते घर सापडत नव्हतं. तो चुकला. महाराजांना तर त्याने खाली बसायला विनंती केली, पण महाराज खाली बसू शकत नव्हते. का? आसन नव्हतं ना बसायला. त्याने काय केलं माहिती? त्या माऊलीने आपल्या साडीचा पदर फाडला. महाराज आपल्या साडीचा पदर फाडला, तो टाकला आणि महाराजांना सांगितलं, महाराज मी तुमची गुरु भगिनी आणि मला अधिकार आहे तुम्हाला आसन द्यायचा, हे आसन बसा. महाराज त्या आसनावर बसलेत महाराज. पण ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळाली. तिच्या नवऱ्याची श्रद्धा नव्हती महाराजांवर. तो त्रास देत होता तिला. तो तिला त्रास देत होता. ज्या वेळेला त्याला कळालं, तो घरी आला आणि त्याने सांगितलं, विचारदास महाराज आले होते. हो, मला असं कळालंय की तू तुझ्या स्वतःच्या अंगावरची साडी फाटून त्यांना आसन दिलेलं आहे. रडू लागली. महाराज चिल्ला. तो आपल्या पत्नीला मारायला धावला
पण मारायला धावण्याच्या आत खात्री करावी म्हणून कोणती साडी फाटली, अंगावरची कोणत्या बाजूची फाटली हे पाहायला गेलेत. महाराजांचं अलौकिक चरित्र आहे नाना. हो, ज्या वेळेला तो नवरा तिचा पाहिला गेला त्यावेळेला त्या फाटलेल्या साडीच्या जागेवर पुन्हा दुसरा जसाचा तसा बदलला जय हो. साधू जीवनामध्ये वेगळी क्रांती करत असतो, लक्षात ठेवा. त्यांना काय अशक्य आहे महाराज, काय अशक्य आहे? अरे जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात त्यांना काय अशक्य या गोष्टी? काहीच अशक्य नाही महाराज. दिवसागणिक असे अनेकविध प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये येऊ लागलेत आणि महाराजांच्या जीवनामध्ये असे अनेकविध प्रसंग आल्यामुळे महाराजांची कीर्ती चहूबाजूला पसरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक भक्तांना त्यांनी रोगमुक्त केलं. महाराज अनेकविध आजारांवरती वल्ली शोधायची आहेत, औषधी शोधायची आहेत आणि विशेष म्हणजे ती औषधी देत असताना कुठल्याही प्रकारचा मोबदला स्वीकारायचा नाही. निरपेक्ष भावनेने साधूचं जीवनच आहे महाराज. येथे उपकारासाठी आली गरजा वैकुंठी, उपकार करण्यासाठी येतात. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि भक्तजनांचा उद्धार व्हावा याच्या करता महाराजांनी ते जीवन केलंय. मग तेथून त्याच खाकुर्डी गावामध्ये महाराजांनी 1955 साली एक भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह केला असं महाराजांच्या चरित्रामध्ये आढळतं. महाराज तुम्हाला माहितीये, महाराजांनी 1955 साली जो भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह केला त्या सप्ताहामध्ये वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू रंगनाथ गुरुजी परभणीकर कीर्तनासाठी आलेले. रंगनाथ गुरुजी परभणीकर त्यांना महाराजांनी आणलं होतं की जो महात्मा, जो वारकरी संप्रदायातला अध्वर्यू महात्मा होता आणि जो कधीच कुठे जात नव्हता, त्या महात्म्याला खाकुर्डी गावामध्ये आणू आणि मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलं. तो सप्ताह इतका चालला की त्या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं नाना की त्या सप्ताहाच्या 7 दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातली लोक येत होती. त्यांना अन्नदानाचं सत्र चालू होतं. महाराज दोन्ही टाइम सकाळ आणि संध्याकाळ अन्नदानाचं सत्र चालू होतं आणि एवढं सत्र चालू असताना कधीच कुठे कमी पडत नव्हतं. त्याचं कारण असं आहे, विचारदास महाराजांना अन्नदेवता प्रसन्न होती. महाराज अन्नपूर्णा ही देवता प्रसन्न होती. एके दिवशी काय झालं, खुटाळे परिवारात, त्या खुटाळे परिवाराच्याकडे महाराज गेले आणि जात असताना महाराजांनी निरोप पाठवला की आम्ही 2-3 जण तुमच्याकडे येतोय जेवणासाठी म्हणून. जसे गेलेत महाराज, पण रस्त्याने भक्त मंडळी भेटत गेली आणि 1-2 करता करता 50 माणसं होऊन गेलीत आणि 50 माणसं त्या खुटाळे परिवाराच्या घरी गेलीत. महाराज त्या बाईने स्वयंपाक किती लोकांचा केला होता? 2-4 लोकांचा स्वयंपाक केला होता. आणि आपल्या बायांचा स्वयंपाक तसाच असतो महाराज, नाही का? हो, 2-4 लोकांचा स्वयंपाक केलेला होता आणि 50-55 लोक पाहिल्यावर त्या बाईचा थरकाप उडाला. महाराज आता काय करायचं, आता काय करायचं? महाराज नाराज झाली. महाराजांच्या दर्शनाला आली. महाराजांनी ओळखलं चेहऱ्यावरून की हिला काहीतरी अडचण आहे. विचारलं, बाई काय अडचण आहे तुला? घाबरत होती. सांग, तुला काहीतरी अडचण आहे, तू बोलू शकत नाही. महाराज मला एकच अडचण आहे, तुम्ही मला 2-4 माणसांचा स्वयंपाक करायला सांगितला होता, मी 2-4 माणसांचा स्वयंपाक केला, पण आता 50 माणसं आलेत, मी काय करावं? काही करू नको, चल माझ्यासोबत. महाराज उठलेत, स्वयंपाकगृहामध्ये गेलेत आणि ज्या पातेल्यांमध्ये तो स्वयंपाक होता त्या स्वयंपाकावर फक्त एक पांढरा कपडा असा टाकला आणि सांगितलं तो आता वाढायला सुरुवात कर. महाराज 50 माणसं जेवून गेलीत. 50 माणसं जेवून गेली, त्यात नवल नाही नाना. 50 माणसं जेवून जाऊन सुद्धा त्या पातेल्याचा स्वयंपाक जसाच्या तसा होता. हा अन्नपूर्णेचा आशीर्वाद महाराजांच्या. रिद्धी सिद्धी तयाद्वारी ओळंगती. काय असे की महाराज, काय अशक्य त्यांना सांगा ना तुम्ही मला. ही नामस्मरणाची प्रभावी शक्ती होती महाराजांजवळ. सर्व शक्ती त्यांच्याजवळ उपजत होत्या आणि विशेष म्हणजे एक गोष्ट सांगून ठेवतो तुम्हाला, शक्ती तुम्हा आम्हाला पण प्राप्त होऊ शकते महाराज, पण आपण तिचा वापर जर गैर केला तर ती आपल्या जवळ राहत नाही महाराज, लक्षात ठेवा. महाराजांनी त्याचा जीवनात मध्ये वापर हा चुकीच्या दिशेने केला नाही आणि म्हणून त्या सगळ्या शक्ती त्यांच्या समोर हात जोडून उभ्या राहत होत्या महाराज. असे अनेकविध उपचार झाले. खाकुर्डी गावचा जो सप्ताह होता महाराज, हा सप्ताह अत्यंत प्रसिद्ध झाला. पंचक्रोशीमध्ये त्याची चर्चा झाली आणि त्याच सप्ताहाला अनुषंगून महाराजांनी दुसरा भव्य सप्ताह आयोजन केला, तो गाळणे गावामध्ये. त्या गाळणे गावामध्ये आजही त्या श्रावण मासाच्या सप्ताहाची परंपरा जशीच्या तशी टिकलेली आहे. आजही
त्या काळामध्ये महाराजांची गाळणे गावामध्ये सेवा करणारी जी मंडळी होती ती मंडळी आजही त्या सेवेशी एकरूपच आहेत महाराज. लय पुढे चालून महाराजांना गावातल्या काही चांडाळांकडून निंदा पण सहन करावी लागली. सगळा गाव जमा झाला. सगळ्या गावाने महाराजांची पूजा करावी, महाराजांना नैवेद्य द्यावा. पण लक्षात ठेवा, गावात असे पण काही लोक असतात महाराज जे आपल्या विरोधात असतात, पण आपल्याला ते कळत नाहीत आणि ते कळू पण देत नाहीत महाराज. त्या गाळणे गावामध्ये महाराज ज्या वेळेला आश्रमामध्ये होत आहेत, त्या आश्रमामध्ये असताना काही चांडाळ चौकडीने त्या आश्रमाला आग लावली महाराज. आणि गवताच्या गंजा होत्या त्या आश्रमावर अशा वरच्या दिशेला टाकलेल्या. काही पत्रे होते. काही क्षणार्धात तो आश्रम धाड 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 जळू लागला महाराज. जळू लागल्यात. सगळ्या वस्तू जळाल्यात महाराज. सगळ्या वस्तू जळाल्यात. त्या गावामध्ये 2 सैनिक होते. ते सैनिक आतमध्ये शिरलेत आणि त्यांनी काही वस्तू वाचतात का म्हणून पाहिल्यात, पण सगळं जळून गेलं होतं. पण तुम्हाला नवल वाटेल महाराज, आश्रमामध्ये असणाऱ्या एकाही ग्रंथाला आग लागलेली नव्हती. एकाही ग्रंथाला आग लागलेली नव्हती महाराज. हीच तर साधूची किमया आहे महाराज. हीच साधूची किमया. सांगू तुम्हाला, अरे जे आग लावायला होते ना तेच आग विझवायला होते महाराज. या असं असतं बरं काही. ज्या आग लावायला होते ना तेच आग विझवायला होते. आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिलं एवढ्या धगधगत्या आगीमध्ये सुद्धा एकही ग्रंथाला आगीचा शिडकावा सुद्धा लागू शकत नाही, या अर्थी हा साधू वृत्तीचाच असला पाहिजे. ते ज्यांनी आग लावली होती नाना, ती माणसं शरण आली आणि त्यांनी कबूल केलं की महाराज आमच्याकडून ही आग लावण्यात आली म्हणून. महाराजांनी त्यांना पण माफ केलं महाराज. साधूचं जीवनच हे महाराज. हो, लक्षात ठेवा, आपल्या मुलावर प्रेम करतो तिला आई म्हणतात आणि दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करते तिला माऊली म्हणतात महाराज. साधूचं जीवन हे माऊली सारखं असतं, आई सारखं असतं महाराज. 1961 साल उजाडलं. 61 साल. आणि महाराजांची प्रकृती खालवू लागली. हा मृत्यूलोक आहे महाराज. या मृत्यूलोकामध्ये आजपर्यंत कोणी राहिला आलेलं नाही महाराज. लक्षात ठेवा. महाराजांच्या तुकोबरांचे काही अभंग सांगेल तुम्हाला, फार गोडे. येथ नाही उरो आले येथ नाही उरो आले
रख पावर जीवनी ये रे हमारे जीवनी साली महाराज आजारी पडलेत. काळ जाऊ लागला, दिवसेंदिवस महाराजांचा आजार बळावू लागला. महाराजांना नाशिकला हलवण्यात आलं. नाशिकला उपचार केलेत. महाराज बरे झाले नाहीत. नाशिकहून त्यांना धुळ्याला आणलं. धुळ्यालाही उपचार केलेत. धुळ्यालाही ते बरे झाले नाही. शेवटी महाराजांनी सांगितलं की मला आता इथून वन्नेर गावाला घेऊन चला. आणि महाराजांना तिथून वन्नेरला आणलं. आणि वन्नेरला आणल्यानंतर लक्षात घ्या मित्रहो, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. श्रावण वद्य द्वादशी वार गुरुवार होता. तारीख होती 7/9/1961 रोजी सकाळी 7 वाजता महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. पुंडलिक कबरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराजांच्या जीवनाचा आपण अशा पद्धतीने परामर्श घेतलाय. साधूचं जीवन हे असं अलौकिक असते मित्रहो. म्हणून निळोबाराय सांगतायत, केवळ आणि केवळ जो जगासाठी जगतो, दुसऱ्यासाठी जगतो, त्याला साधू म्हणतात. दुसरी गोष्ट, ज्याच्या अंतःकरणामध्ये गोरगरिबांबद्दल दया असते ना, त्याला साधू म्हणतात. साधू दयेचं भांडवल घेऊनच जन्माला येतो महाराज. भूतप्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया, साधूचं भांडवल. दया करणे जे पुतासी ते दासा दासी तुका म्हणे साओ भगवंता के देवा रंगले नाचले नाचवाने दया करणे जे पुत्रासी त्याची दासाणी दासी. आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं घरामध्ये काम करणाऱ्या नोकरावर करतो, त्याला साधू म्हणतात महाराज. साधूचं जीवन अलौकिक असतं. भूतप्रेताप्रती आपल्या अंतःकरणामध्ये दया, आणि साधूचं दयेचं भांडवल घेऊन जन्माला येत असतो. भूतांची हे दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. भांडवलाशिवाय कोणताच धंदा करता येत नाही महाराज. करता येतो का? प्रत्येक धंद्याला काय पाहिजे? भांडवल हे लागतं. मग साधूजवळ कोणतं भांडवल आहे महाराज? साधूजवळ भूतप्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया हे भांडवल आहे. आणि ते भांडवल घेऊन महाराजांनी या जगामध्ये आपला अवतार कार्य पूर्ण केलं महाराज. अत्यंत कमी वय महाराजांना लाभलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगताना मला नवल वाटेल, आनंद वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट सांगतो ना. महाराजांनी 18 वर्ष चिंचव्याला काढली आणि 19 वर्ष गाळण्याला काढली महाराज. किती? चिंचव्याला महाराजांचं जे वास्तव्य होतं ते 18 वर्ष, आणि वन्नेरला जे वास्तव्य होतं 19 वर्ष. आता लवकर सांगा मला, 18 आणि 19 किती होतात? 37 वर्ष. आणि फक्त बाळपणाचा काही कालावधी सोडला तर अत्यंत 52 वर्षाचं वय त्यांना लाभलं. फक्त किती? 52 वर्षाचं. पण लक्षात ठेवा, साधू जगतो कमी आणि कार्य जास्त करतो महाराज. साधू जगतो कमी. मला सांगा ना तुम्ही, ज्ञानेश्वर महाराज या जगामध्ये किती वर्ष राहिले? फक्त 28 वर्ष. तुकोबराय फक्त 42 वर्ष. स्वामी विवेकानंद फक्त 35 वर्ष. आणि शिवाजी महाराज फक्त 56 वर्ष. हो, आपल्या गल्लीमध्ये काही काही असे माणसं असतात, अख्खं गाव कंटाळून जातं तरी मरत नाही ती. मग त्यांना काय राहून काय उपयोग आहे का? सांगा बरं तुम्ही मला. एका गावामध्ये एक असं वात्रट होतं महाराज, अख्खं गाव कंटाळलं तरी ते मरत नव्हतं. बरं, रात बी चांगलं नव्हतं नाना ते. याचा साखरपुडा मोड, त्याचं लग्न मोड, याच्या डीपीचा डिवो पाड, त्याचं 12 फोड. हेच उद्योग केला. लग्न तर एक नाही जमू द्यायचं महाराज. त्याचं नावच आगुनगार्या होतं. काय नाव होतं त्याचं? आगुनगार्या. महाराज त्याने एके दिवशी असं कंटाळलं, अख्खं गाव जमा केलं आणि त्यांना सांगितलं, हे बघा, मी गावाला फार त्रास दिला आहे, मला माहिती आहे, पण आता मी काही दिवसांनी मरणार आहे, मला तुम्ही काहीतरी प्रायश्चित्त द्या. लोक म्हणे, काय प्रायश्चित्त द्यायचं? काही नाही, मी मेल्यानंतर मला अशी सजा द्यायची, माझी प्रेतयात्रा किडीवर काढायची नाही म्हणे. मग माझ्या पायाला दोर बांधायचा, तो दोर सरपंचाच्या हातात द्यायचा, सरपंचाने पुढे ओढत ओढत न्यायचा आणि अख्ख्या गावाने मागून चालायचं.
मेलं एके दिवशी, मेलं बी असं नाना ते असं भिंतीला पाठ टेकून बसलं होतं आणि पाय पुढे करून दिले होते आणि गेला ना जीव निघून. रात्रभर तसंच राहिलं. सकाळी जेव्हा लोक जमलेत, पाय दाबायचे का उठून बसायचं आणि झोपायला गेलं का तांगड्यावर करून द्यायचं. लोक म्हणे मेलं तरी बी चांगलं मेलं नाही हो, नाव दाखवून काय त्याचं. आता त्याची प्रेतयात्रा काढायची बाबा. पण प्रेतयात्रा काढायची कशी? 2 गट पडले गावामध्ये. मरून गेलं तरी गट पाडून गेलं नाना. 2 गट पाडून गेलं गावामध्ये. निम्मे लोक म्हणायचे त्याने जशी सांगितले ना तशीच प्रेतयात्रा काढायची आणि निम्मे लोक म्हणे नका रे, तो उपाधी होता आपल्याला आटकून देईल म्हणे. ऐका म्हणे तुम्ही म्हणे. लोक म्हणे नाही नाही महाराज, तो गट बारी पडला. कोणता? त्याने जशी सांगितली तशीच प्रेतयात्रा काढायची. बांधला त्याच्या पायाला दोर, सरपंचाला दिला. सरपंच पुढे ओढायचा ना अख्खं गाव मागून चालायचं महाराज. बाया कधीच पोचवायला जात नाही, त्याला पोचवायला बाया सुद्धा. निम्मे रस्त्यापर्यंत प्रेतयात्रा आली बाबा आणि तिकून एसपी ची गाडी येत होती पोलीस स्टेशन मधून. ते एसपीने त्याच्या उभ्या आयुष्यात पहिलीच प्रेतयात्रा पाहिली महाराज. तो त्या ड्रायव्हरला म्हणे गाडी थांबव म्हणे, पहिले गाडी थांबव म्हणे. तो एसपी खाली उतरला आणि त्याने सरपंचाला विचारलं अशी काय प्रेतयात्रा? म्हणे हा आमच्या गावातला आगुनगाऱ्या माणूस होता, याने अख्ख्या गावाला त्रास दिला, पण याचीच अशी इच्छा होती की याने अशी प्रेतयात्रा काढावी म्हणून आम्ही काढतो. आता ते लोक फार हुशार असतात निर्णय क्षमतेमध्ये. ते म्हणे याने त्रास दिला तुमच्या गावाला? म्हणे हो, आणि याची अशी इच्छा होती. खोटं बोलतात तुम्ही. याने तुमच्या गावाला त्रास दिला म्हणून तुम्ही कट करून याचा खून केला असावा आणि याचा धक्का सुद्धा अंगाला लागायला नको म्हणून परस्पर दोराला बांधून विल्हेवाट लावतायत म्हणे तुम्ही. अख्खं गाव उचललं, 10 दिवस नाशिकला ठेवून दिलं. मरून गेलं तरी कामाला लावून गेलं महाराज. मग मला सांगा तुम्ही यांची पुण्यतिथी करायची का आपण? यांची पुण्यतिथी करायची नाही. मग पुण्यतिथी कोणाची होती? ओ पुण्यवंत व्हावी घेता सज्जनांची नावे. सज्जन साधूची पुण्यतिथी होती महाराज. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. देव जन्माला येतो ना, देवाची जयंती होती. साधू या मृत्यूलोकामध्ये काहीतरी पुण्य कमवून जातो म्हणून साधूची पुण्यतिथी होती. आणि तुमचं आमचं श्राद्ध होतं, ते बी पोरं ठिकाणावर असतील तर नाही तर ते पण होत नाही महाराज. आणि साधूचं जीवन असं अलौकिक असतं का? साधू टानाटोना करत नाही, लक्षात ठेवा. आणि टानाटोना करतो त्याला साधू म्हणतच नाही महाराज. साधू कधीच टानाटोना करत नाही महाराज. नाही तर काही लोकांचं जीवनच टानाटोण्यावर चालतं. ते छूछा करणारे पहा तुम्ही, ते आपल्या समोर बसतात आणि एवढा दोरा घेतात बरं का नाना, 20 बरं दोरा घेतात, आपल्या समोर धरतात आणि आपली गुढी पाहतात. नदी बांधू, नाला बांधू, आसमान बांधू, पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, उत्तर बांधू, गरण बितर 4 महिना बजी पडी जायचे ते नाही बांधू. नेनती काही टाना टोना. मग काय नेनती? ते फक्त नामस्मरण. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर नामस्मरणा वाचुनी ते कायेने
वाचेने आणि मनाने सदैव प्रभू चिंतनामध्ये निमग्न असतात. काया वाचा आणि म्हणी धाले चिंतने डुल्लतसे नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी निळा मने विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली बसा खाली बसा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल पुरी राज महाराज धोते हरी विचारी राजकार व्यापुला राज राज महाराज धोते महंत विचार महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय